मला नव्यानं खरं माहिती इथं आल्यानंतर कळाली की ती ऐकून मला आश्चर्य असं वाटलं की रोज सकाळी गायींना मला वाटतं लाडू शिरा देतो. शिरा म्हणजे गायींना सुद्धा म्हणजे शक्यतो मनुष्य स्वतः गोड खात असतो आणि गायींना रोज ते लाडू देतात किंवा शिरा देतात. ही कल्पनासुद्धा खरं तर मला माझ्या दृष्टीने नवीन होती. आता बघा प्रत्यक्ष रोज सकाळी साधारण किती करतो आपण? एक 50 किलो रोज करतो. 50 किलो लाडू किंवा काही शिरा असेल, जो काही गोड पदार्थ असेल, शक्यतो लाडू किंवा शिरा असतो. शिऱ्याचे लाडू बनवतो. शिऱ्याचे लाडू, ओके. रोज 50 किलो, म्हणजे ही कल्पनासुद्धा खरं आपल्या या जगासाठी खरं नवी आहे की गुरांना सुद्धा गोडधोड खायला आणि रोज, म्हणजे ते काही सणासुदीचा विषय नाही, रोज देतात. आणि हे मला तो लाडू बघा, तो लाडू आज सकाळी ऑलरेडी 50 किलो यांनी लाडू दिलेला आहे, गाईंना खायला घातलेला आहे. आता हा पुन्हा नेमका कसा लाडू असतो हे मी आग्रह केल्यानंतर त्यांनी बनवून आणलेला आहे की रोज सकाळी अशा पद्धतीनं लाडू गाईंना खायला दिला जातो. मला वाटतं वहिनींच्या हस्तेच आपण एक गाईला देऊया तो. ते बघा सर, हे खूप शुभ असतंय. हो, हे माझं लक्ष नव्हतं, नाही तर मी ते पटकन पिलो असतो. डायरेक्टच प्यायचं. ओके. फक्त जी व्याते ना तिचं नाही. हे हे. सर तुम्ही द्या. ओके, या गायला देऊ. हा द्या. मध्ये जाऊ द्या फक्त. थांबा फोटो घेऊ द्या यांना. कुठल्या बाजूला? हिला चालू का? नाही, कोणालाही द्या. ती जरा वा पूर्ण खाऊन टाकला सर तिने. हो, ती आमची एक लाडकी गाय, तिला देऊ इकडे. खाली पडला तरी ते खाऊन टाकतात. नाही, ते खाऊन टाकतात. ते तिला एकच नाक आहे सर. ही लहान झाली हां, तर तिला आम्ही खूप वाचवलं. एकच नागपुडी आहे. एकाच नागपुडीवरती ते तिला द्या. हो. तिलाच का? एकाच नागपुडीची आहे ही. ओके. हां, तिचं ऑपरेशन वगैरे झालेलं दिसतं. हो. मध्ये करा. सांगते ती. ते काय लाडू जरा मोठा झाला. ओके, लाडू मोठा करून आणला त्यामुळे तो सडला. द्या टाकून खाली सर. नाही, खाली ती. तिला तर खायला प्रॉब्लेम येतो दिसते जरा. थोडं आहे, पण तिचं आरोग्य बघा तुम्ही. सगळ्या गायींचं तुम्ही आरोग्य बघा.